नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आदर्श देवमाने यांनी पाठवलेला असून सदरील अनुभव त्यांच्या आई निर्मला देवमाने, ज्या आपल्या चॅनेलवरील भयकथा नेहमी ऐकतात, यांनी सांगितला आहे. आईंनी देखील हा अनुभव त्यांच्या आईकडून ऐकला होता, ज्या आता या जगात नाहीत. सदरील अनुभव भारत स्वतंत्र होण्या अगोदर म्हणजे 1934 ते 35च्या दरम्यानचा आहे. भारत स्वतंत्र होण्या अगोदर ब्रिटिश सरकारचं भारतावर राज्य होतं. ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मसाल्याचे व्यापारी म्हणून भारतात आली आणि इथे चहा, अफू यांचा व्यवसाय करू लागली. व्यवसाय करता करता ब्रिटिशांनी आपल्या भारतावर कधी कब्जा केला हे आपल्या भोळ्या भाबड्या भारतवासियांना कळालं देखील नाही. हे इंग्रज भारतवासियांना अगदी अर्वाच्य स्वरात शिवीगाळ करायचे. आता हे इंग्रज पुराण सांगण्याचं कारण म्हणजे हा आपल्या सत्यकथेचा एक भाग आहे. तर ब्रिटिशांनी भारतीयांवर हुकूमत गाजवता गाजवता त्यांच्या जमिनी हडप केल्या. आपल्या हिंदू धर्मात प्रेत, मयत जाळण्यासाठी गावात किंवा शहरात एका ठराविक ठिकाणी वेशीबाहेर स्मशान बांधलेलं असतं. जिथं माणूस मेला की त्याला तिरडीवर झोपवून त्या स्मशानात 4 गजावर चितेची लाकडं रचून त्याला जाळलं जातं. आता आपल्याला प्रत्येक गावानजीक एक स्मशान पाहायला मिळतंच, परंतु ब्रिटिश काळात भारतात अशी काही गावं होती जिथे माणसांना जाळण्याकरता स्मशान नसायचं. मग अशी माणसं आपल्या घरातलं कोणी वारलं की त्या प्रेताला स्वमालकी असलेल्या शेत जमिनीत चिता रचून अग्नी द्यायचे. पण यात मन हादरवून सोडणारी गोष्ट अशी, ज्या गरीब घरातल्या लोकांकडे जमीन नसायची ती लोक घरातला कोणी मेला तर त्याची चिता थेट घरासमोर अंगणात जाळत असे. काहींचा विश्वास बसणार नाही का हे सत्य आहे, परंतु इतिहासात घडून गेलेल्या या काळ्या आणि तितक्याच भयंकर अशा घटना आहेत ज्या घडल्यात. काहींना त्या माहिती आहेत तर काही अजाण. जुन्या काळात पाटील आडनाव असणाऱ्यांचा रुबाब सावकारासारखा असायचा, कारण त्यावेळेस पाटील आडनावाची माणसं जास्तीत जास्त सावकारकी चालवायची. असेच सावकार राम बुध्या पाटील, जन्मजात सावकारकी लाभलेला माणूस. राम सावकार म्हणजे नाव देवाचं आणि काम सैतानाचं. याच्या परिवारात त्याची पत्नी भागाबाई ही गृहिणी होती. राम सावकार यांना एकुलता एक मुलगा किशोर आणि वाड्यात एका खोलीत खाटेवर मृत्यूची वाट पाहत बसलेले त्याचे वडील. अशात एके दिवशी वाड्यात रात्रीची जेवणाची वेळ होती. त्या काळी गावोगावी लाईट पोहोचली नव्हती. लोक रात्रीचा अंधार दूर ठेवण्यासाठी रॉकेलच्या बत्तीचा उपयोग करत. सावकाराच्या वाड्यात प्रत्येक खोलीत एक आगीची तपकिरी ज्योतीने उजळून निघालेली बत्ती पेटली होती. राम सावकार हॉलमध्ये पाटावर जेवायला बसला होता. त्याला एक सवय होती. तो संध्याकाळ झाली की दारू प्यायचा, मगच जेवायला बसायचा. आजही राम सावकार अशीच नशा करून जेवायला बसला.
दारूच्या नशेने त्याचे दोन्हीही डोळे रक्तासारखे लाल झाले होते. सावकाराला पाहता असं वाटत होतं जणू साक्षात यमच पाटावर जेवायला बसलाय. वाड्यात काम करणारे नोकर सावकार जिथे जेवायला बसला होता तिथे जेवण घेऊन आले. पाटावर सावकार नशेने नागासारखा हालत डुलत बसला होता. दारू पिल्यावर राम सावकाराला फार राग यायचा. म्हणूनच नोकर चाकर तो दारू पिल्यावर जरा चाचरून वागत असे. कोणतीही चुकी व्हायला नको, नाहीतर चांबडी फाटेस्तोवर मार भेटायचा हे नोकरांना माहिती होतं. त्यात सदा नावाचा एक नोकर सावकाराला जेवण वाढू लागला. सद्याने प्रथम ताटात भात टाकला आणि मग बकऱ्याचं गरमागरम वाफळतं चुलीवरचं झणझणीत मटण वाढलं आणि गरमागरम मटणाच्या कालवणाचा टोप तिथून उचलला. तेवढ्यात अनावधानाने सदाच्या हातून गरम कालवणाचा टोप निसटला. ठण असा आवाज करत टोप जमिनीवर आदळताच आतलं कालवण थेट सावकाराच्या अंगावर हातापायावर उडालं. गरम कालवणाने सावकाराची आत्मा ठणकली. समोर वाढलेलं ताट त्याने लाथेने दूर भिरकावलं आणि पाटावरून पटकन उठला. आई आई असं करत सावकार मोठ्याने ओरडू लागला. बेडकासारखा जागेवर उड्या मारू लागला. त्याचा आवाज ऐकून भागाबाई म्हणजे राम सावकाराची बायको धावतच हॉलमध्ये आली. तसा सावकार तिला जागेवर उड्या मारताना दिसला. दुसऱ्या क्षणाला तिची नजर शेणाने सारवलेल्या जमिनीवर पडली. तसं तिला दिसलं जमिनीवर ताट पालथं पडलं आहे. भात मटण दोन्हीही अस्तव्यस्तपणे दूर भिरकावले गेले आहेत. कालवणाचा टोप खाली पडून त्यातलं कालवण मटणाची हाडं जमिनीवर पडलीत आणि काही कालवण सावकाराच्या हातापायावर सांडलं आहे. सद्या असं ओरडत सावकाराने अर्वाच्य स्वरात सद्याला शिवी हासडली. पाटा बाजूलाच खाली जमिनीवर असलेला जड चांदीचा पाण्याने भरलेला तांब्या हातात उचलून सावकाराने दात ओठ खात तोच तांब्या तीव्र वेगाने सद्याच्या दिशेने फेकून मारला, जो जाऊन थेट सद्याच्या कपाळावर बसला. वार इतका अफाट, शक्तिशाली, वेगवान होता की सद्याला बाजूला सरकायला वेळ मिळाला नाही. कपाळावरची चामडी फाटली, हाड तुटून रक्ताची चिळकांडी उडाली. घळाघळा रक्ताचा धबधबा सद्याच्या कपाळावरून सरळ रेषेत खाली येत नाकावरून तोंडावरून थेट खाली पडू लागला. सद्या घाव जिव्हारी बसल्याने जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. सावकाराला हे पाहून भीती वाटायला हवी होती, पण दारूच्या हवाली झालेल्या सावकाराला नशेने धूत करून टाकलं होतं. सद्या सद्या असं म्हणतच आई बहिणीवरून शिव्या घालत सावकाराने 2 लाथा सद्याच्या प्रेत झालेल्या शरीराच्या पोटात घातल्या. सावकाराचा राग रावण झाला होता. आपण काय करतोय, आपल्या हातून काय अनर्थ घडतोय, ही चांगली बुद्धी क्रोधाने नष्ट झाली. त्यात दारूचा अंमल अजून तेल ओतत होता, ज्याने रागाचा भडका उफाळून आला. सद्याच्या प्रेताचा एक हात धरत त्याला हॉलमधून फरफटत सावकाराने दरवाजातून अंगणात आणलं. डोक्यातून निघणाऱ्या रक्ताने हॉलपासून अंगण अशी एक रक्ताळलेली लाल रेषेत सरळ रांगोळी तयार झाली होती. सावकाराने अंगणातच तुळशीच्या बाजूला सद्याचं प्रेत ठेवून
अजून 2-3 घाणेरड्या शिव्या हसडल्या. त्याच्या पोटात लाथा हाणल्या. दारूच्या नशेत झिंगत सावकार वाड्यात घुसला. काही वेळाने परत आला तेव्हा त्याच्या हातात पिवळ्या रंगाचा रॉकेलचा डबा होता आणि दुसऱ्या हातात माचीस. "अहो अहो, काय करताय? याला इथं जाळू नका. अंगणात चिता जाळताय वय? अशुभ आहे हे. आज आमोशा आहे. काळ लागल, आपल्या घराला काळ लागल." सावकाराची बायको म्हणजे भागाबाई मध्ये येऊन सावकाराला असं करू नका असं समजावू लागली. त्यात आज आमोशा आहे, वंगाळ होईल असं म्हणाली. पण सावकाराने तिचं काहीच ऐकलं नाही. त्याचा अहंकार मध्ये आला. "भागे, बाजू हो, नाहीतर तुला पण इथं जाळीन. हो बाजू." सावकार रागाने गरजला. त्याचा राग पाहता भागाबाई घाबरल्या. त्यांच्या नवऱ्याचा राग त्यांना माहीत होता. दारूच्या नशेत ते आपल्याला मारायला कमी करणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच भागाबाई भीतीने मागे पळाली. रात्रीच्या या कातरवेळी हे असलं अघोरी अभद्र थरार नाट्य सुरू होतं. सावकाराच्या अंगात जणू सैतान घुसला होता. पिवळ्या डब्यातील रॉकेल सावकाराने सध्याच्या प्रेतावर ओतलं. सोबत आणलेल्या माचीसमधून काडी बाहेर काढली. खसकन काडी पेटवून ती प्रेतावर फेकली. काडीचा स्पर्श जसा रॉकेलने भिजलेल्या प्रेताला झाला तसा क्षणार्धात एक मोठा आवाज होत आगीचा भडका उडाला. संबंध अंगण तांबडसर आगीने उजळून निघालं. त्या तपकिरी रंगाच्या आगीत भागाबाईंचे चेंडू एवढे मोठे झालेले डोळे, भीतीने हादरा बसलेला चेहरा फार भयंकर दिसत होता. त्या बाजूला उभ्या असणाऱ्या नोकरांची तीच अवस्था होती. सध्याचं प्रेत अंगणात आगीसुराचा राक्षस चटचट आवाज करत गिळत सुटला होता. घाणेरडा, मांस जळाल्याचा, केस जळाल्याचा वास संपूर्ण वाड्यातल्या प्रत्येक खोलीतून काळ्या धुरासहित वाहत खिडक्यांमार्फत बाहेर पडत होता. "माझी चांबडी सोलतो, आता घाल इथंच," सावकार दारूच्या नशेत म्हणाला आणि नशेत शिव्या घालत झुलत वाड्यात निघून गेला. आमोशाच्या रातीला हे अभद्र सैतानी कांड घडलं. मित्रांनो, हत्यामरण हे मेलेल्या माणसाच्या आत्म्याला पुढची गती मिळू देत नाही. तो तिथेच अडकून पडतो. सुखाचं मरण न आल्याने काही इच्छा मागे राहतात. हौस, मौज मजा, जीवन जगण्याची इच्छा असते. ती आत्मा तिथेच भटकते, रडते, मोठ्याने ओरडते. याचाच एक ऐकीव अनुभव थोडक्यात सांगते. आत्ताच यावर्षीच रायगड जिल्ह्यात 2 भावांचं रेशन कार्डवरून भांडण झालं होतं. त्या कारणाने एका भावाने आपल्या दुसऱ्या सख्ख्या भावाला, गरोदर वहिनीला आणि त्या भावाच्या मुलाला मारून टाकलं. हत्या करणाऱ्याला शिक्षा झालीच, पण भयानक गोष्ट अशी, मेलेले 3 मृतक ज्या सामसूम घरामागे हत्याकांडात ज्या जागेवर मेले त्या जागेवरून रात्री, मध्यरात्री ओरडतात. त्यांचा भयंकर रडण्याचा, ओरडण्याचा आवाज आजूबाजूच्या घरातल्यांना ऐकू आला होता. भीतीपोटी त्या माणसांनी घरं सोडली, दुसरीकडे राहायला निघून गेले. बरं असो. तर दुसऱ्या दिवसापर्यंत सध्याचं प्रेत अर्धच जळून खाक झालं होतं. बाकी उर्वरित शाबूत राहिलेला मैताचा सांगाडा राम सावकाराने 2 गड्यांना बोलवून कुठेतरी दूर नेऊन पुरायला सांगितला.
तो कुठे पुरला आजीला याबद्दल काहीही माहीत नाही, त्यामुळे ते एक गूढच आहे. असो, पूर्वीच्या काळात सावकारांचं इंग्रजांशी घनिष्ठ संबंध असायचे, त्यामुळे राम सावकार याला अपवाद नव्हता. अशात राम सावकाराने सध्याला मारलं तरी त्याच्या गरीब कुटुंबाकडनं काय होणार? ती गरीब माणसं हतबल झाली. त्यात राम सावकाराने थोडेफार पैसे सध्याच्या बायकोच्या हातात कोंबून तिला गप्प बसवलं. सध्याची हत्या होऊन 1-1.5 महिना उलटला. महिनाभर वाड्यात सर्व काही ठीकठाक सुरू. पण 1 महिन्यानंतर आलेल्या पौर्णिमेच्या रात्रीचा 11चा सुमार होता. बाहेर पिठासारखं धुकं पसरलं होतं. रात्रीचे रातकिडे किरकिर करत होते. अशात राम सावकाराचा एकुलता एक मुलगा किशोर लघुशंकेसाठी उठला. वाड्याचा दरवाजा उघडून बाहेर आला. किशोरच्या डोळ्यावर झोपेचा अंमल होता. ओसरीवरच्या पायऱ्या उतरून किशोर अंगणात आला. हिवाळ्याच्या थंडीने खालची जमीन बर्फासारखी थंड झाली होती. ज्या जमिनीवर पाय ठेवताच किशोरचं अंग शहारलं. डोळ्यावरच्या झोपेचा अंमल जरा कमी झाला. झोपेमुळे किशोर हे विसरला होता. अशाच एके रात्री त्याच्या बापाने सद्या नावाच्या नोकराला मारून अंगणात जाळलं होतं. सद्याला अंगणात जाळल्यापासून अंगणातली तुळस काही उगवली नव्हती. भागाबाई रोज तुळशीला पाणी घालायच्या, पण नाहीच. ते तुळशीचं रोपटं काळं ते काळंच पडलं. जणू घरातील आध्यात्मिक दैवी ऊर्जा त्या अभद्र अघोरी घटनेने नाराज झाली असावी. नाहीतर तुळस म्हणजे अवतीभोवतीचं वातावरण चांगलं आहे की नाही हे जाणून घ्यायचं एक गुणी रोपटं. जर तुळस हिरवीगार असेल तर घरातलं वातावरण चांगलं, सुख समृद्धी, इथे सकारात्मक शक्तीचा वास आहे असं दर्शवतं. पण तुळशीचं रोपटं जर उगवत नसेल, उगवलं तरी सुकत असेल, तर ती जागा बाहेरील शक्तीने बाधित आहे, तिथे नकारात्मक शक्तींचा वास आहे असं दर्शवतं. आणि गेल्या महिन्याभरापासून असाच काहीसा प्रकार राम सावकाराच्या वाड्यातल्या अंगणातल्या तुळशीबरोबर घडत होता. याचा अर्थ नक्कीच तिथे काहीतरी होतं. किशोर कार्यभाग उरकून जसा मागे वळाला तसं त्याच्या नजरेला पौर्णिमेच्या दुधाळ चंदेरी प्रकाशात समोर अंगणात एक मानवी आकृती खाली जमिनीवर तोंड गुडघ्यात खुपसून बसलेली दिसली. त्याचबरोबर किशोरच्या नाकात केस, मांस जळाल्याचा घाणेरडा वास शिरला. ए, कोण आहेस तू? आणि इतक्या रात्री इथं असा का बसलायस? जा, घरी जा, किशोर म्हणाला. परंतु तरीसुद्धा ती आकृती तशीच पोटात डोकं खुपसून जागेवर बसली होती. ए, ऐकू येत नाही का? जा, नाहीतर बाबांना बोलवतो हां. किशोरने त्याच्या वडिलांचा दम त्या माणसाला दाखवला. तसंही त्याच्या बापाला संपूर्ण गाव घाबरत असे. पण किशोरने जसं त्याच्या वडिलांचं नाव उच्चारलं तसं ते पोटात डोकं खुपसून खाली बसलेलं ध्यान खदाखदा हसू लागलं. तुझ्या बापाला बोलवतोस? आवाजात चीड होती, राग होता. त्याचबरोबर किशोरच्या पायाखालची जमीन जणू भूकंप व्हावा अशी हादरली. भीतीने झटकन तो 2 पावले मागे सरकला. ती भयाने ओथंबून वाहणारी नजर समोर पाहत होती, कारण ते डोकं गुडघ्यातून बाहेर काढत होतं. तसं प्रेताळ पिठासारखं कपाळ बाहेर आलं. मग बिनभुवयांचे दुधासारखे डोळे
ज्यात मोहरीसारखे काळेशार ठिपके होते, पोपटासारखं नाक, सुजलेले गाल, बर्फासारखे चिकटलेले काळेशार ओठ. दात विचकत ते ध्यान किशोरकडे पाहून हसलं आणि खर्जातल्या भसाड्या आवाजात म्हणालं, "काय किशा दादा, ओळखलं का? ओळखलं?" किशोरची बुबळं बाहुलीप्रमाणे काचेच्या कचागड्याची झाली. तोंडाचा आ वासला गेला. छातीत धडधड ढोलासारखी वाजू लागली. मेंदू मंद आणि पाय रबराचे झाले. समोर सद्याचं भूत बसलं होतं, ज्याला पाहून किशोरची वाचा गेली. भीतीने तो असा काही गर्भगळीत झाला की ओरडण्याची मुभा उरली नाही. "किशा, किशा, मला मालकाने मारला, मला जाळून टाकला इथंच. आता मी एकेकाला मारणार, सूड घेणार, सूड." शेवटच्या वाक्यासरशी सद्याच्या टाळूवरच्या केसांना आग लागली. चट चट आवाज करत डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व प्रेत जळू लागलं. चेष्टेचा प्रकार घडू लागला. बसलेल्या अवस्थेत सद्याच्या मेलेल्या पिशाच्च योनीतलं ते प्रेत इनवा झालं. तोच भयंकर आर्तस्वरात किंचाळत ओरडू लागलं आणि त्या सद्याच्या ओरडण्याचा आवाज किशोरच्या कानातून थेट छाताडात घुसला. झटक्यात किशोरचं हृदय बंद पडलं. छातीत एक मृत्यूची कळ उठली आणि किशा जागीच गतप्राण होऊन कोसळला. दुसऱ्या दिवशी पहाटे भागाबाई देवपूजा उरकून जेव्हा तुळशीला पाणी द्यायला जाऊ लागली, तेव्हा किशोरचं पांढरं फट्ट, जबडा विचकलेलं, थंडीने लाकडागत ताठरलेलं, लालसर विस्पारलेल्या डोळ्यांचं प्रेत त्या आईला दिसलं. लेकाची अवस्था पाहून भागाबाई मोठ्याने किंचाळल्या. झटक्यात होत्याचं नवथं झालं आणि भागाबाईंना वेड्याचा झटका आला. भागाबाईंचा आवाज ऐकून राम सावकार ताडताड चालत वाड्यातून बाहेर आला. पोराची अवस्था पाहून राम सावकाराने आक्रोश केला, हंबरडा फोडला. काही वेळात वाड्यात माणसं जमली, तिरडी सजवली. किशोरचं प्रेत त्यावर ठेवलं गेलं. त्यावेळेस गावात स्मशान नसायची, म्हणून सावकाराने त्याच्या एका शेतात चिता रचली. तिथेच किशोरची चिता जळाली. सध्याच्या प्रेताने पहिला बळी घेतला. राम सावकाराच्या वाड्याला सुतक लावलं. सध्याचा आत्मा बदला घ्यायला आला होता का तो इनवा नावाचं पिशाच्च झाला होता हे कोणास ठाऊक. परंतु किशोरचं सुतक संपतं ना संपतं अशात 3-4 दिवसातच राम सावकाराच्या वाड्यात दिवसा ढवळ्या दुसरं मयत पडलं. ते म्हणजे राम सावकाराच्या वडिलांचं. नानी घरात जात असताना जमिनीवरून अचानक पाय घसरून ते खाली पडले आणि छाताडावर मार बसल्याने जागीच त्यांचा अंत झाला. आधी मुलगा, मग बाप. बायकोलाही मुलाच्या ऐन तारुण्यात मरण आल्याने खूळ लागलं. भागाबाई वेड्या झाल्या आणि महिन्याभरातच एकावर एक येणारी दुःख सहन न झाल्याने सावकार आता दिवस रात्र दारू पिऊन नशेत धूत राहू लागला. आजीने आईला सांगितलं होतं की राम सावकाराच्या वाड्यात काही नोकर काम करायचे. त्याच नोकरांना सुद्धा खूप सारे भीतीदायक अनुभव आले होते. जसं की संध्याकाळ झाल्यावर तुळशीजवळ दिवा लावला का बिनहवेच्या झोताने तो दिवा विझायचा. रात्री मध्यरात्री अंगणातून ओरडण्याचा आवाज यायचा.
मध्येच कोणीतरी हसायचं, रडायचं. कधी कधी अंगणात आग पेटलेली दिसायची. एकदा तर म्हणे कमालच झाली. राम सावकाराच्या वाड्यात काम करणारा एक नोकर हॉलमध्ये झोपायचा. एके रात्री 1:30च्या सुमारास त्याला बाहेरून कोणीतरी त्याच्या नावाने हाक मारली. 2 वेळा बाहेरून हाक ऐकू आली, पण त्या नोकराने दरवाजा उघडला नाही. कारण पूर्वीची लोक म्हणायची, भूतखेतं फक्त 2दा हाक मारतात, 3दा नाही. जर दरवाजाच्या पलीकडून रात्री आपल्या नावाने 3दा हाक आली तर तो मनुष्य असतो, पण जर 2दा हाक आली तर मात्र यम असतो. मृत्यूचे रूप घेऊन आलेला काळ असतो. त्या रात्री नोकराने दरवाजा उघडला नाही, पण दरवाजाला एक छोटी फट होती. त्यातून त्याने एका डोळ्याने पाहिलं. बाहेर त्याला इनवा नावाचा भुताटकीचा एक प्रकार दिसला. अंगणात सध्याचं प्रेत जळालेलं अंग घेऊन गोल गोल फिरत होतं. त्याचं सर्व शरीर आगीने पेटलेलं, परंतु वेदना होत नव्हती. ते ध्यान इनवा प्रकाराचं पिशाच्च भूत बनून आगीत लपेटून फिरत होतं. त्या नोकराची भीतीने आत्मा चळाचळ कापू लागली. शेवटी त्याने कशी तरी जागून ती रात्र काढली आणि पुढच्या सकाळी सावकाराला न सांगता, पगार न घेता वाड्यातून पळ काढला. पुढे जाऊन खूप साऱ्या भयंकर घटना घडल्या. सावकाराला सुद्धा खूप वेळा आपल्या नावाने हाका मारलेल्या ऐकू आल्या होत्या. भीती ब्रह्मास्त्र असते, ती कोणाचाही घात करू शकते. त्यात राम सावकार कायचीच. एके रात्री अशीच सावकाराला अंगणातून कोणीतरी हाका मारतोय असा आवाज आला. मालक, ओ मालक, मालक. रात्रीच्या स्मशान शांततेत अशा हाका ऐकू येत होत्या. दारूच्या नशेत झिंगलेल्या सावकाराने घराची वेस ओलांडून अंगण गाठलं. योगायोगाने त्या दिवशी अमावस्याच होती. हवा स्तब्ध शांत होती. जणू उभा निसर्ग श्वास रोखून बसलाय असं वाटत होतं. कोण आहे रे? राम सावकाराने अंगणात उभी राहून हाक दिली, परंतु प्रत्युत्तर आलं नाही. तशी सावकाराने पुन्हा एकदा हाक मारली. कोण आहे रे? त्या शांततेत राम सावकाराचा आवाज घुमला आणि तोच कुठून तरी हसण्याचा आवाज आला. राम सावकाराने जागेवरूनच चारही दिशेला नजर घुमवली, पण अंगणाच्या आजूबाजूचा परिसर मोकळा होता. ए, मागे बघ. आवाजात कमालीची घृणा. सावकाराने या आवाजासरशी गरकन गिरकी घेत मागे वळून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांच्या कडा हळूहळू विस्पारल्या, कारण समोर मेलेला सध्या उभा होता. प्रेताळ चेहरा, दुधाळ कवड्यांचे डोळे, दात विचकत ते ध्यान सावकाराला पाहत हसत होतं. राम सावकार सध्याकडे पाहून संमोहित झाला. म्हणजेच सध्याच्या आत्म्याने सावकाराला भुलवलं आणि राम सावकाराला सध्याचं भूत दूर जंगलात घेऊन गेलं. पहिल्या जमान्यात आत्तासारखी जंगलतोड नव्हती, म्हणून जंगलातली झाडं दैत्यासारखी वाढलेली असायची. अशात आठवड्याभराने कोणीतरी जंगलात अगदी आतवर घुसायचं, नाहीतर बायका वरवरूनच फाटी गोळा करून आणायच्या. आजीच्या सांगण्यानुसार ते जंगल नक्कीच माथेरानचं होतं. माथेरानच्या जंगलातच एका झाडाला इंग्रज सैनिकांना राम सावकाराचं फास घेतलेलं प्रेत मिळालं होतं. प्रेताची अवस्था फारच भयंकर होती. डोळे बुबुळातून बेडकासारखे बाहेर आले होते.
जीभ सरड्यासारखी लोंबत होती. जवळपास आठवडाभर ते प्रेत झाडावर असल्याने हवा जाऊन फुगलं होतं. त्याला जीव पडले होते. पुढे जाऊन सावकाराच्या पत्नीचा म्हणजे भागाबाईचा देखील मृत्यू झाला. तो तर फारच भयंकर. कारण सावकार मेल्यानंतर शेवटच्या दिवसात नोकर चाकर सर्व वाडा सोडून निघून गेले. भागाबाईंकडे लक्ष देणारं कोणीही उरलं नाही. मग खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले. अशात लोक सांगत होती, भागाबाई घरातल्या भिंतीवरच्या पाली झुरळं स्वतःची विष्ठा खात असत. शेवटी त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या मेल्या. त्यानंतर गावातल्यांना 2-3 दिवसांनी जेव्हा प्रेताचा खूप वास सुटला तेव्हा कळालं. शेवटी गावातल्यांनी कसे तरी त्यांचे अंत्यसंस्कार केले. राम सावकाराने एका निष्पाप माणसाची हत्या केली, ज्यामुळे त्या हत्या झालेल्या माणसाच्या आत्म्याने सावकाराचं पूर्ण कुटुंब संपवून टाकलं. एका रागाने सारा अनर्थ घडला. खरंच राग हा रावण असतो. मंडळींनो, आपल्या आजच्या सत्य अनुभवात तुम्ही इनवा हा भूताचा प्रकार ऐकलात. तुम्ही जर हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते. ज्या माणसाला अकाली मृत्यू होतो, ज्या माणसाचा जीव आगीत होरपळून त्याच्या इच्छेविरुद्ध होतो, तो माणूस भविष्यात पिशाच्य योनीत अडकून इनवा बनतो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.